लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की त्रैमासिक मीटिंगला कलाला देखील नेलं जात असतं. तेथे डिस्कशन चालू असतं की चांदेकर ज्वेलर्सची डिझाईन वगैरे खूप चांगले आहेत, परंतु ते खूप महागडे आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला ते काही परवडणारं नसतं आणि म्हणूनच आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे. अद्वैत वगैरे ते सगळेजण असतात. सरोज देखील म्हणत असते की अरे एवढे वर्ष झालं असं कधी झालं नाही आहे, मग आता आपण काय करायचं. कला देखील तेथे असते. आबा म्हणत असतात की काहीतरी केलं पाहिजे. आपली म्हणजे दागिन्यांची मागणी देखील वाढली पाहिजे ना. फक्त दागिने बनवून चालणार नाही आहेत. त्या कितीही चांगल्या असल्या डिझाईन वगैरे तरी काही फायदा होणार नाही आहे. म्हणूनच मग ते सेल डिपार्टमेंटवाले म्हणत असतात की आपण आहे ना असं करूया, काहीतरी म्हणजे स्वस्त काहीतरी करण्याचा प्रयत्न करूया. अद्वैतला हे मान्य नसतं. तो म्हणत असतो की अजिबात असं होणार नाही आहे. मी त्याच्यामध्ये अजिबात तुमच्या होला होम करणार नाही आहे. त्याने डिसिजन दिलेलं असं. मग कला म्हणत असते की मी एक गोष्ट सांगते, ते म्हणजेच की आपण हे सगळं सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने दागिने तयार करायचे. 1 ग्रॅम दागिन्यामध्ये हे सगळं कन्व्हर्ट केलं तर चालेल का. तिने तिचा प्रस्ताव सगळ्यांसमोर मांडलेला असतो. त्यावेळेला आबा म्हणत असतात की तुला असं वाटते, पण त्याच्यावर काम पण केलं पाहिजे तुला. हे काही सोपं गोष्ट नाही आहे. कला म्हणत असे नक्की ना सोपं नाही आहे, पण मी त्याच्यासाठी कामाला देखील तयार आहे. मी डिझाईन्स काढते ना तशा पद्धतीने आणि तुम्हाला उद्याच्या उद्या दाखवून देते. आधीच माझं उद्याच्या उद्या तू देणार आहेस का. ती म्हणते हो नक्कीच देणार ना, मी याच्यावर नक्की काम करणार आहे. अशा पद्धतीने तिने आता दिलेला असतो तो शब्द. पण अद्वैतला तिच्यावर काही विश्वासच नसतो. तो म्हणत असं खरंच ही जशी बोलते तसं करून दाखवेल का. प्रत्येक वेळेला हीच फक्त बोलत असे. पण ते कला म्हणत असे की मी फक्त बोलत नाही तर काम देखील करते, कळलं ना, आणि हे तुला दाखवूनच देईन. श्रीकांतला आणि सरोजला हे अजिबात पटलेलं नसतं. ते म्हणत असतात की हिला एवढं इम्पॉर्टंट देण्याची काय गरज आहे. ही तर आपली एक एम्प्लॉई आहे आणि एवढं आबा तिला डोक्यावर बसवत आहेत आणि त्यामुळेच इथे खूप त्यांना राग आलेला असतो. रोहिणी तर म्हणत असते की चक्क ती खूप डोक्याला हात मारून घेतलेला असतो. मी जो काही डाव खेळला होता तो माझ्यावर उलटलेला आहे. या घरातनं माझी आणि माझ्या मुलाची हकालपट्टी नक्कीच होईल असं ती विचार करायला लागलेली असते.